सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 15वा, श्लोक क्रमांक 5, ओवी क्रमांक 46. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. अभावे भावमाभास्य हस्ताने स्थानमाचरेत् एतद्वय परिज्ञाने प्रसादी साधनाकः. तो मनसी अर्पित अर्पिनाती भेद नाही त्याचे निश्चित. तरी तो काय क्रिया रहित ज्याला मनसी तरी तो एक विचार. जो क्रिया न टाकी चतुर अभाव भाव सरासर जाणता मनोनी. तो स्थापना अस्थाना जाणता सव्य अपस्य ओळखता. तो होय कवी क्रिय सांडिता विचारोने पाहे ओ देवी. भोग्या भोग्य जाणोन तो वर्तो जाणे सज्ञान. अकर्तेपणे असे ज्याचे वर्तन तो भयाने क्रिया टाकोने अकर्तेपणे असता. जो क्रिया न टाकी सर्वथा स्वय होऊने वस्तुता असे मनोनिया. या लागी अर्पिताना तीर्थासी संदेह नाही तयासी. का मनसी तरी फळासी निराश मनोनिया. का क्रिया आलियावरी तरी फुगारा न धरी अंतरी. अथवा बिघडल्यावरी अंतरी दुःखी न होय तो. तो अवघा आपणची झाला तो निराश फळाशी आला. मनोनी अर्पित तयाला संदेश नाही. तरी तो क्रिया न टाकिता निर्यवर्ते. जड जीव तरतील त्या परोपकारते. क्रिया करावे सर्व समर्थे जरी झाला प्रभू रूप. या लागी तो सत्य शरण क्रिया करे चित्तवृत्ती ठेवून. क्रिया फळास निराशपणा अकर्ता मनोनिया. ज्यासी असे ऐसे ज्ञान त्या अर्पिती अलिप्त क्षण. मनोनी त्या ठाई भेद लक्षण धरूची नये. येणे परी जो होय आचरता तवा बोलिजे सदा साधनता. तो जी शुद्ध प्रसादी तत्वता सत्य शरण तो.